नमस्कार. आज आपण ज्यांना भेटणार आहोत त्यांची आणि तुमची ओळख अगदी पहिल्याच भागाची. आपल्या प्रत्येक रुग्णाविषयी आपुलकी आणि प्रेम जपणारे न्यूक्लिअर मेडिसिन तज्ज्ञ डॉक्टर सोलभ यांना. मागच्या भागात आपण पाहिलं की रोगाचं निदान एक्झॅक्टली कसं केलं जातं, पण हेच निदान करत असताना काही रोगांचं निदान करणं थोडं अवघड असतं, जसं की कॅन्सर. कर्करोग म्हटलं की कुठल्याही माणसाला प्रचंड भीती वाटते, पण कर्करोग म्हणजे काय हे आपण समजून घेणं माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. याला कर्करोग का म्हणतात तर आपण सर्वांनी खेकडा बघितला असेल. खेकड्याला जसं एक शरीर असतं आणि या शरीराच्या आजूबाजूला तो आपले हातपाय किंवा नांग्या पसरतो, तसाच स्वरूपाचा हा रोग आहे. हा रोग शरीरामध्ये एका ठिकाणी सुरू होतो आणि मग हळूहळू तो आपले हातपाय नांग्या सर्व शरीरभर पसरवतो आणि म्हणून या रोगावर विजय मिळवणं खूपच अवघड झालं होतं. आज अशा अनेक सुधारणा झालेल्या आहेत की ज्यामुळं आपण हळूहळू या रोगावर आता विजय मिळवत आहोत. अर्थात कर्करोगाचं निदान हा यातला अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कर्करोग हे निदान झालं की जो मॅनेजिंग कन्सल्टंट असतो त्याच्या पुढे हा प्रश्न असतो की हा त्याच पर्टिक्युलर ऑर्गनला लोकलाइज्ड आहे का हा इतर ठिकाणी स्प्रेड झाला आहे. पूर्वी सोनोग्राफी, CT स्कॅन किंवा MRI या पद्धतींनी हेचं स्टेजिंग केलं जाईल. स्टेजिंग म्हणजे हा रोग त्याच पर्टिक्युलर ऑर्गनला लोकलाइज्ड आहे का इतर ठिकाणी पसरला आहे की नाही हे बघण्यासाठी या पर्टिक्युलर मोडॅलिटीचा वापर केला जायचा. पण रिसर्चमुळे आपल्याला असं कळण्यात आलं, दिसून आलं की कॅन्सर सेल्स जी आहेत ह्यांना ग्रो करण्यासाठी एक्सेसिव्ह एनर्जी लागते, म्हणजे जास्त प्रमाणात एनर्जी लागते आणि ही एक्सेसिव्ह एनर्जी ही त्यांना ग्लुकोजवरनं मिळते. म्हणून कॅन्सर सेल्स इतर सेल्सपेक्षा जास्त प्रमाणात ग्लुकोज वापरतात. आणि आपण जे स्कॅन करतो ज्याला की पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी किंवा पेट स्कॅन म्हणतात, त्याच्याने आपण वेगळ्या वेगळ्या ऑर्गन्सचं ग्लुकोज युटिलायझेशन हे किती प्रमाणात होतं ह्याचं आपण तपासणी करतो. हे रेडिओॲक्टिव्ह आयसोटोप पेशंटला उपाशी पोटी दिलं जातं, कारण का ते नॉर्मल ग्लुकोजच्या बरोबर ते कॉम्पिटेटिव्ह ॲक्शन असतं त्याचं. आणि फास्टिंग स्टेटमध्ये इंजेक्ट केल्यानंतर जे नॉर्मल ऑर्गन्स आहेत ते काही प्रमाणात ग्लुकोज युटिलाइज करतात आणि कॅन्सर सेल्स जे असतात त्याच्यामध्ये त्याचं सेवन जास्त प्रमाणात होतं आणि म्हणून आपल्याला ते स्कॅनिंगमध्ये वेगळ्या प्रकारात दिसून येतं. इट्स अ ब्रिलियंट मेथड ऑफ पिकिंग अप स्प्रेड ऑफ कॅन्सर आणि इट्स नाव कम ऑफ एज. इट्स अ स्टँडर्ड ऑफ केअर इन मॅनेजमेंट ऑफ कॅन्सर. मी लहान असताना माझ्या घराबाहेर एक छान डेरेदार झाड होतं. त्याची छान सावली पडायची. त्या सावलीत आम्ही तासनतास खेळत बसायचो. पण एक दिवस मोठा आवाज आला. घराबाहेर येऊन बघितलं तर ते झाड पडलं होतं. 4 लोक जमा झाली होती. त्यातला एक माणूस म्हणाला की त्या झाडाला कीड लागली आणि जाऊन पाहिलं तर ते झाड आतून पूर्णपणे पोखरलं गेलं होतं. पण त्या झाडाला कीड का लागली त्याचं निदान जर वेळीच झालं असतं तर आज ते झाड वाचलं असतं. जे की कॉमन कॅन्सर्स आपल्या इथे डायग्नोज केले जातात आणि तिथं स्टेजिंग केलं जातं ते म्हणजे एक लिम्फोमा नावाचा आजार असतो. तिचं स्टेजिंग पेट स्कॅननी ॲक्युरेटली होतं. त्याच्यानंतर अन्ननलिकेचा म्हणजे इसोफॅगसचा कॅन्सर किंवा हेड अँड नेक कॅन्सर्स जे असतात, ओरल कॅव्हिटीचे कॅन्सर्स असतात, त्याचं निदान आणि त्याचं स्टेजिंग अतिशय अचूक दृष्टीने आपल्या इथे केलं जातं. तसंच कार्सिनोमा ऑफ कोलोन किंवा कार्सिनोमा ऑफ ओव्हरी ह्याचं स्टेजिंग FDG ग्लुकोज या पेट स्कॅननी अतिशय ॲक्युरेटली होतं. एकदा डायग्नोसिस झालं आणि स्टेजिंग झाल्यानंतर किमोथेरपीचा रिस्पॉन्स हा कसा होतो आहे हे बघण्यासाठी सुद्धा FDG ग्लुकोज या पर्टिक्युलर कॅन्सर्समध्ये अतिशय उपयोगी आहे. उदाहरणार्थ पेशंटला 2 सायकल किमोथेरपीची दिली आणि आपण फॉलोअप पेट स्कॅन केला आणि जर तो रोग कम्प्लिटली रिग्रेस झाला आपल्याला असं दिसलं लिम्फोमामध्ये, तर
अशा पेशंटना रिलॅप्स रेट म्हणजे परत तो कॅन्सर रिसर्जन्स ह्याची शक्यता अतिशय कमी असते. पण जर तो 2 सायकल किमोथेरपीनंतर परसिस्ट राहिला याचा अर्थ असा की किमोथेरपीची दिशा बदलायला पाहिजे, ड्रग्स चेंज करायला पाहिजे. आणि असा अर्थ असा पण होतो की रिलॅप्स रेट म्हणजे 5 वर्षानंतर किती प्रमाणात हा परत उद्भवेल ह्याची शक्यता जास्त असते. एकदा एक शूरवीर राजा होता. त्याची प्रजा खूप सुखी होती. पण एकदा राजाला बातमी मिळाली की त्याच्या राज्यावर आक्रमण होणार आहे. राजाने पूर्ण तयारी केली आणि त्याची वीरता दाखवत त्याने ही लढाई जिंकली. राज्यात पुन्हा उत्साह साजरा होऊ लागला. पण तेवढ्यात राजाला परत बातमी मिळाली की त्याच राजाने पुन्हा तेवढेच सैन्य घेऊन पुन्हा आक्रमण केले आहे. राजा आता विचारात पडला. पेशंटला एकदा कुठल्या प्रकारचा ट्यूमर होता तो कम्प्लिटली ऑपरेट करून काढला, त्याच्यानंतर किमोथेरपी देऊन रेडिओथेरपी देऊन आपण त्याला ट्रीट केला. त्याच्यानंतर आपण समजतो की पेशंट कॅन्सर फ्री झाला आहे. आणि मग अशा पेशंटचा तुम्ही फॉलोअप किती फ्रिक्वेंटली कराल आणि का करायला पाहिजे हे एक मुद्दा जो मॅनेजिंग ऑन्कॉलॉजिस्ट असतो त्याच्यासमोर असतो. समजा एखाद्या पेशंटला आपण योग्य ती सर्व ट्रीटमेंट दिलेली आहे, त्याला आपण ऑपरेशन केलं आहे, त्यानंतर किमोथेरपी दिली आहे, त्यानंतर शेक दिलेत आणि त्यानंतर आम्ही पेशंटला योग्य त्यावेळी फॉलोअपसाठी बोलवतो. ह्या सर्व गोष्टी चालू असताना हा आजार परत उद्भवलेला नाही ना ही खात्री करण्यासाठी आपल्याला काही चाचण्या कराव्या लागतात. आणि त्यातली परत सर्वात महत्त्वाची जी चाचणी आहे ती पेट CT स्कॅन ही आहे. आणि ह्या पेट CT स्कॅनद्वारे आपल्याला लवकरात लवकर कॅन्सर परत उद्भवला आहे का, त्याचा रिकरन्स झाला आहे का याचं निदान करता येतं. ज्या लेटर स्टेजेसमध्ये जर पेशंट्सचा निदान झाला तर त्याच्यामध्ये पेट CTचा मोठा उपयोग असतो की परत तो कॅन्सर येतोय का नाही येतोय किंवा ट्रीटमेंटमुळे कितपत फायदा पेशंटला होत आहे ह्याच्यावर लक्ष ठेवलं जातं पेट CTने. पेट स्कॅनचा वापर इज ट्रीटमेंट रिस्पॉन्स, ज्याला आपण जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो ट्रीटमेंट देऊन त्याच्यावर आजाराचा आपला किती कमी झाला आहे, ट्रीटमेंटचा प्रतिसाद काय आहे ह्याला आपण करतो. मध्ये मध्ये पेट स्कॅन्स करून आपल्याला जुना पेट स्कॅन आणि आत्ताच्या पेट स्कॅनमध्ये अगोदर आजार आपला एवढा होता, त्याच्यानंतर ट्रीटमेंट झाली, त्याच्यानंतर आपला एवढा राहिला आहे किंवा एवढा कमी झाला आहे ह्याच्यावर आपल्याला ट्रीटमेंट रिस्पॉन्स आपल्याला कळतो. त्याप्रमाणे पुढची ट्रीटमेंट प्लॅन करता येते. औषधं आपल्याला पाहिजे तर बदलता येतात, औषधाचे डोसेज ॲडजस्ट करता येतात. त्यामुळे हे ट्रीटमेंट रिस्पॉन्ससाठी पण आपण पेट स्कॅनचा आपण वापर करतो. ट्रीटमेंट फॉलोअपमध्ये आपण वर्षाला एकदा किंवा 2 वर्षाला एकदा असं पेट स्कॅन आपण मध्ये करू शकतो, जेणेकरून आपण फॉलोअप ठेवू शकतो की आजार आपल्याला जो झालेला आहे हा बरा झाल्यानंतर परत येतो आहे का. आपल्याला एक उदाहरण देतो की एका पेशंटचा अतिशय सुपरफिशियल कॅन्सर कोलोनचा होता आणि त्याचे बाकी सगळे इन्व्हेस्टिगेशन एक्सरे चेस्ट पोटाचं सोनोग्राफी सगळी नॉर्मल होती आणि पेशंटची सर्जरी झाली आणि सर्जरी झाल्याच्या 1 महिन्याच्या आत पेशंटला हाडाचा फ्रॅक्चर झाला आणि हा पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर हे असं निदान झालं आणि सर्जन जो आहे तो अतिशय म्हणजे चकित झाला की असं कसं होऊ शकतं, इतका सुपरफिशियल कॅन्सर असा कसा स्प्रेड होऊ शकतो. म्हणून त्यांनी त्या पेशंटला पेट स्कॅनसाठी पाठवलं. तर आपल्या स्कॅनवर हे निदान झालं की पेशंटच्या हार्टच्या मागे लंगमध्ये एका रिसेसमध्ये एक लंगचा कार्सिनोमा एक लपलेला होता, जो की लिव्हरमध्ये सुद्धा पसरला होता, जो की हाडांमध्ये पसरला होता बऱ्याच ठिकाणी आणि जो की इतर नॉर्मल इन्व्हेस्टिगेशन्समध्ये अल्ट्रासाऊंडमध्ये चेस्ट एक्सरेमध्ये दिसला नाही. आणि ह्याला म्हणतात एक सिनक्रनस, म्हणजे एक मॅलिग्नन्सी आपल्याला माहिती आहे पण एक अजून दुसऱ्या ठिकाणी मॅलिग्नन्सी लपून बसलेली आहे. हेचं निदान पेट स्कॅनमुळे झालं. एकदा एका माणसाने त्याच्या घरासमोर आंब्याचं रोपटं लावलं, पण दुसऱ्या दिवशी त्याने पाहिलं तर त्याची सगळी पानं सुकून गेली होती. त्याला वाटलं खत पाणी कमी पडलं असेल, म्हणून मग त्याने खत पाणी घातलं. पण पुन्हा दुसऱ्या दिवशी हेच घडलं. मग त्याने पुन्हा खत पाणी घातलं आणि पुन्हा पुन्हा हेच होत राहिलं. माणसाच्या बाबतीतही असं होऊ शकतं. 63 वर्षाचे गृहस्थ, सुरुवात झाली ती अगदी साध्या तापाने.
सर्दी, खोकला, व्हायरल फीवर असं डायग्नोसिस करत करत 8-10 दिवस काही अँटीबायोटिक्स काही देऊन पण ताप उतरेना. मग त्यानंतर आम्ही बेसिक काही मेडिकल टेस्ट, ज्याला आम्ही हिमोग्राम, विडाल किंवा मलेरियाच्या टेस्ट, डेंग्यूच्या टेस्ट, थायरॉईडची टेस्ट, ह्या सगळ्या टेस्ट केल्या, पण त्यातही तापाचं कुठलंही कारण निष्पन्न झालं नाही. ताप हा येतो आहे आणि जो इतर औषधांमुळे, नॉर्मल जे औषधं देतात त्याच्यामुळे रिस्पॉन्ड करत नाही आहे. आणि बाकी सगळे इन्व्हेस्टिगेशन्स एक्सटेन्सिव्हली जर केले, म्हणजे ब्लड कल्चर केलं, युरिन कल्चर केलं, चेस्ट एक्सरे काढला, CT स्कॅन काढला, एंडोस्कोपी केली, या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन्समध्ये जर आपल्याला निदान झालं नाही की बाबा पेशंटचा ताप का येतो आहे, अशा पेशंटला आपण लेबल करतो की तो PUO किंवा पायरेक्सिया ऑफ अननोन ओरिजिन किंवा फीवर ऑफ अननोन ओरिजिन असं म्हणतो. अशा केसेसमध्ये पेट स्कॅनचा यील्ड डायग्नोसिस करण्यासाठी 35 to 40% आहे. म्हणजे 35 ते 40% असे लोक असतात त्याच्यामध्ये बाकी सगळे इन्व्हेस्टिगेशन्स फेल होतात, पण पेट स्कॅननी आपल्याला एक दिशा मिळते की डायग्नोसिस काय आहे. या पेशंटच्या बद्दलचा मुद्दा असा की रिस्पॉन्ड नव्हता करत पेशंट, आणि जेव्हा पेट स्कॅन केला तेव्हा स्प्लीनमध्ये, फक्त स्प्लीनमध्ये असे ॲबनॉर्मल फोकाय बरेच होते. आणि आम्ही म्हटलं की बाबा बायोप्सी हा अतिशय रिस्की मुद्दा असतो, कारण का स्प्लीन हे अतिशय व्हॅस्क्युलर स्ट्रक्चर आहे. त्याच्यातनं बायोप्सी करायला गेलं तर इंटरनल ब्लीड होऊ शकतं आणि पेशंट कोलॅप्स होऊ शकतो. तर म्हणून असा निर्णय घेण्यात आला की त्याचं स्प्लीन हे काढावं आणि त्याचं मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन करावं. आम्ही खात्री होती की अशा प्रकारची स्प्लिनिक एनलार्जमेंट आणि अशा प्रकारचे स्प्लिनिक लिजन्स हे लिम्फोमामध्ये मिळतात, म्हणून आम्ही त्याचं सस्पिशन रेज केलं. आणि जेव्हा फायनली स्प्लिनेक्टमी केली, म्हणजे स्प्लीन काढलं आणि मायक्रोस्कोप खाली बघितलं, तेव्हा त्याचं डायग्नोसिस हा लिम्फोमा फायनली कन्फर्म झाला. आणि मग पेशंटला किमोथेरपी देऊन त्याच्यातनं मुक्त केलं गेलं. आतंकवादाचं समूळ उच्चाटन करू अशा घोषणा अनेक देश करतात, पण आतंकवादाचं नक्की मूळ काय? धर्म, जात, दोन देशांमधील द्वेष. जेव्हा एखाद्या गोष्टीचं मूळ सापडत नाही ना, तेव्हा त्यावर ठोस उपाय करणं हा एकच पर्याय उरतो. असंच काहीसं थायरॉइड कॅन्सरच्या बाबतीत आहे. थायरॉइड कॅन्सर हा का होतो ह्याचं उत्तर देणं रिलेटिव्हली अवघड आहे, कारण का एक्झॅक्ट कॉज म्हणजे इटिओपॅथोजेनेसिस किंवा हेच आपण करतो म्हणून थायरॉइड कॅन्सर झाला आहे हे सांगणं जनरल पॉप्युलेशनमध्ये अवघड आहे. कॅन्सर थायरॉइड झाल्यानंतर त्याला ट्रीट करणं म्हणजे फार मोठा किंवा फार अवघड प्रश्न असा नाही. त्याचे महत्त्वाचं म्हणजे कुठल्या प्रकारचा थायरॉइड कॅन्सर आहे, त्याच्यामध्ये 2-3 वेगळे प्रकारचे असतात. एक पॅपिलरी कार्सिनोमा म्हणतात, एखादा फॉलिक्युलर कार्सिनोमा म्हणतात, एखादा फॉलिक्युलर व्हॅरियंट ऑफ पॅपिलरी म्हणतात, आणि एक एक्स्ट्रीम जो मॅलिग्नंट असतो त्याला ॲनाप्लास्टिक थायरॉइड कॅन्सर म्हणतात. एकदा ह्याचं निदान झालं तर त्याला सर्जन झाल्यात आधी तो थायरॉइड ग्लँड जो आहे ती काढून टाकतो. सर्जरीच्या 3 आठवड्यानंतर आपण पेशंटला रेडिओॲक्टिव्ह आयोडीन ओरली दिलं जातं आणि 24 तासानंतर त्याचा स्कॅन केला जातो. आयोडीन हे एक असं द्रव्य आहे ज्याला थायरॉइडच्या फंक्शनिंगसाठी अतिशय गरजेचं आहे. आणि जे थायरॉइड हॉर्मोन्स बनतात त्याचे बेसिक रॉ मटेरियल म्हणजे हा आयोडीन आहे. आणि जेव्हा आपण हे रेडिओॲक्टिव्ह आयोडीन देतो ते शरीर त्याला डिफरेन्शिएट करू शकत नाही की हे नॉर्मल आयोडाईज सॉल्टमधलं आयोडीन आहे का रेडिओॲक्टिव्ह आयोडीन आहे, म्हणून ते तिथे सेल्स जे ते एम्बाईब करतात आणि ते शोषून घेतात. आणि मग आपल्याला ते स्कॅनर खाली दिसतं की तिथे आयोडीनचं कॉन्सन्ट्रेशन आहे, म्हणजे ते थायरॉइड सेल्स तिथे आहेत. थायरॉइड कॅन्सरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक असा असतो की सर्जरी म्हणजे शस्त्रक्रियेशिवाय दुसरा पर्याय नाही. थायरॉइड कॅन्सरमध्ये किमोथेरपीचा उपयोग नाही, रेडिएशनचा उपयोग नाही, कुठल्याच इतर थेरपीचा उपयोग नाही. थायरॉइडच्या कॅन्सरनंतर आयोडीनची जी थेरपी दिली जाते त्याला I-131 थेरपी असे म्हटलं जातं. त्या थेरपीमध्ये राहिलेल्या थायरॉइडच्या कॅन्सरच्या ज्या काय पेशी आहेत त्या पूर्णपणे मारल्या जातात.
रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीनचा हाय डोस हा एक बॉम्बसारखा काम करतो. रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन थेरपी दिल्यानंतर पेशंटला आपण आयसोलेट करतो. त्याचं एक कारण म्हणजे फॅमिली मेंबर्स किंवा फ्रेंड्स किंवा जे पब्लिक आहे जनरल पब्लिक त्याला एक्सपोजर होता कामा नये. थायरॉइड स्कॅनच्या नंतर पेशंटला 1 दिवस किंवा 2 दिवस फक्त हॉस्पिटलमध्ये राहायला लागतं, कारण त्याच्यातल्या युरिनमधनं त्यांच्या लघवीमधनं जे काही रेडिओ आयसोटोप जातात तेवढ्या करतात. पण ह्या गोष्टीचा अजिबात काही त्रास होत नाही. वर्षाच्या वर्षाला ह्याचा स्कॅन आपण करू शकतो. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की थायरॉइड कॅन्सर हा टोटली क्युरेबल कॅन्सर आहे. हा खूप लहान वयात होतो, लोकांना वयाच्या 20 ते 30 होतो, पण हा पूर्णपणे बरा होणार आहे. आणि एकमेव ट्रीटमेंट ही I-131 स्कॅनची आहे. कॅन्सर थायरॉइडसाठी दिलेलं औषध असतं ज्याला की रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन म्हणतात. त्याचं हाफ लाईफ तसं बघायला गेलं तर 8 दिवसाचं आहे. तर 4 हाफ लाईफ हे गेल्यानंतर म्हणजे 1 महिनाभराचा काळ गेला की पेशंटच्या शरीरामध्ये तसं डिटेक्टेबल रेडिओ ॲक्टिव्हिटी काही राहत नाही. आणि जेव्हा आपण डिस्चार्ज करतो तेव्हा पण जी नॉर्म्स असतात त्याच्यापेक्षा बरीच लिमिट अलाउन्स जे आहेत त्याच्यापेक्षा कमीच आपण असताना पेशंटला डिस्चार्ज करतो. तर म्हणून आजूबाजूच्या लोकांना जेव्हा डिस्चार्ज केला जातो तेव्हा त्याचे काही साईड इफेक्ट, तेव्हा त्याचे साईड अननेसेसरी अवॉइडेबल रेडिएशन असं काही नसतं. आणि अतिशय सुंदर पद्धत आहे. त्याच्याने आपल्याला एक टिश्यू स्पेसिफिक म्हणजे आपल्याला बाकी कुठल्याही अवयवांना डॅमेज न करता एक फोकस थेरपी कॅन्सर थायरॉइडची देता येते रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीनद्वारे. पॉझिटिव्ह इमिशन टोमोग्राफी 2001 साली भारतामध्ये आली आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युअली त्याचा ग्रोथ होत गेली. त्याचा उपयोग जनरल फिजिशियन्सना, ऑन्कॉलॉजिस्टना, कॅन्सर सर्जन्सना कालावधीमध्ये समजलेला आहे आणि म्हणून त्याचा उपयोग ते वेळोवेळी करून घेतात. सर्व सुविधांनी सुसज्ज अशा स्पेट लॅब क्लिनिकचे निर्माण करणारे डॉक्टर सोलक यांच्या बोलण्यातून एक गोष्ट नक्कीच समजते की कर्करोगाचं निदान होणं किती महत्त्वाचं आहे. निदान झाल्यामुळे योग्य त्या दिशेने उपचार करता येतील आणि योग्य त्या दिशेने उपचार चालू आहेत की नाही तेही समजेल. तर आज आपण इथेच थांबूया. आपला परिसर स्वच्छ ठेवा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 10:30 वाजता. पाहायला विसरू नका तुमच्या सर्वांगीण आरोग्याचा विचार करणारा कार्यक्रम डायग्नोस्टिक्स.